मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंटमधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर यांनी रचिलेला भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ ज्ञानेश्वरी याची वैशिष्ट्ये व माहिती मराठी, हिंदी व इंग्लिशमध्ये जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वरीची वैशिष्ट्ये व माहिती मराठी. मित्रांनो, वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी सर्वसामान्यांसाठी भगवद्गीतेवर रचिलेला भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्याला भावार्थ दीपिका देखील म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर यांचे भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हे एक महत्त्वपूर्ण निरूपण आहे. कृष्णाचा भगवद्गीतेतील सल्ला हा महाभारतातील एक अध्याय आहे, ज्यातील श्लोक संस्कृत भाषेत रचलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या हे लक्षात आलं की भगवद्गीतेची शिकवण ज्यांना संस्कृत वाचता येतं फक्त त्यांनाच समजू शकते. म्हणूनच त्यांनी भगवद्गीतेची शिकवण ही सामान्य माणसाला कळेल अशा स्वरूपात लिहिली. संत ज्ञानेश्वर केवळ 16 वर्षांचे असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मराठी भाषेतील सर्वात मोठा प्राचीन असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानदेवांनी नेवासे येथे मंदिराच्या एका खांबाला टेकून सांगितला. संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही, त्यामुळे हा ग्रंथ ज्ञानदेवांची ती ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानदेवी अशा नावाने रूढ झाला असावा. ज्ञानाचे गूढ रहस्य जाणून लिहिलेली ती ज्ञानेश्वरी, जिचे ज्ञान झाल्याने आपला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो, ती ज्ञानेश्वरी. जी ईश्वरानेच निर्माण केलेली आहे ती ज्ञानेश्वरी, जी ज्ञानदेवांच्या वाणीतून शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडली व लिहिली गेली ती ज्ञानेश्वरी. जनकल्याणासाठी जिची उत्पत्ती झाली ती ज्ञानेश्वरी, जी ईश्वर निर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची वैशिष्ट्ये व माहिती हिंदीमध्ये. दोस्तों, ज्ञानेश्वरी जिसे भावार्थ दीपिका के नाम से भी जाना जाता है, ये वारकरी संप्रदाय के स्तंभ माने जाने वाले सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर द्वारा भगवत गीता पर रचित एक सार्थक पुस्तक है. ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर द्वारा भगवत गीता पर दी गई एक महत्वपूर्ण टिप्पणी है. भगवत गीता में कृष्ण द्वारा दी गई सलाह महाभारत का एक अध्याय है, जिसके श्लोक संस्कृत में रचित है. संत ज्ञानेश्वर जी को एहसास हुआ कि गीता की शिक्षाओं को केवल वही लोग समझ सकते हैं जो संस्कृत पढ़ सकते हैं. इसीलिए उन्होंने भगवत गीता की शिक्षा को ऐसे रूप में लिखा जिसे आम आदमी समझ सके. संत ज्ञानेश्वर केवल 16 वर्ष के थे जब उन्होंने ज्ञानेश्वरी लिखी. संत ज्ञानदेव जी ने नेवासे में मंदिर के एक स्तंभ पर झुककर ज्ञानेश्वरी पुस्तक का पाठ किया, जो मराठी भाषा का सबसे पुराना ग्रंथ है. संत ज्ञानेश्वर जी ने इस ग्रंथ का नाम नहीं रखा, इसीलिए इसे ज्ञानदेव की ज्ञानेश्वरी या ज्ञानदेवी के नाम से जाना गया है. ज्ञान का रहस्य जानकर लिखी वो है ज्ञानेश्वरी, जिसके ज्ञान से ईश्वर तक पहुंचने का हमारा मार्ग आसान हो जाता है, वो है ज्ञानेश्वरी. जिसे ईश्वर ने स्वयं बनाया है वो है ज्ञानेश्वरी, जो ज्ञानदेव जी के मुख द्वारा शब्दों से निकली और लिखी गई वो है ज्ञानेश्वरी. जिनकी उत्पत्ति लोक कल्याण के लिए हुई वो है ज्ञानेश्वरी. वो जो भगवान द्वारा बनाई गई और अनंत काल तक कायम है वो है ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची वैशिष्ट्ये व माहिती इंग्लिशमध्ये. ज्ञानेश्वरी ऑल्सो नोन ॲज भावार्थ दीपिका
is a meaningful book composed on the Bhagavad Gita by the great Sant Jnaneshwar, who is considered as the pillar of Varkari sect. Jnaneshwari is an important commentary on the Bhagavad Gita by Sant Jnaneshwar. Krishna's advice in the Bhagavad Gita is a chapter in the Mahabharata, the shlokas of which are composed in Sanskrit. Sant Jnaneshwar realized that teachings of the Bhagavad Gita could only be understood by those who could read Sanskrit. That is why he wrote the teachings of Bhagavad Gita in such a way that a common man could understand. Sant Jnaneshwar wrote Jnaneshwari when he was only 16 years old. Sant Jnaneshwar recited the book Jnaneshwari, which is the oldest text in the Marathi language, leaning on a pillar of the temple at Nevasi. Sant Jnaneshwar did not name this book, so it must have been known as Jnaneshwari or Jnandevi of Jnandev. Text written knowing the secret of knowledge is Jnaneshwari. The knowledge which makes our path to God easy is Jnaneshwari. The one which is created by God Himself is Jnaneshwari. That which came out through the words of Sant Jnandev and was written accordingly is Jnaneshwari. Text which originated for public welfare is Jnaneshwari. Text which is created by God and remains eternal is Jnaneshwari. Ram Krishna Hari.